20 वर्ष जनतेबरोबर प्रामाणिकपणे राहिलो, जनतेशी एकनिष्ठ राहिलो, म्हणून मला आज समाजामध्ये कुठेही जा, कुठल्याही गावात जा, अशी शिरूरच्या पूर्व भागात गेलो तर लोक भाषणाला उठतात, ज्यावेळेला प्रस्तावना करतात त्यावेळेला पहिला शब्द असतो, दादा आम्ही चुकलो, 5 वर्षापूर्वी आम्ही चुकीचा निर्णय घेतला, यावेळेला आम्ही तुम्हाला खासदार करणार म्हणजे करणारच. आज माझ्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला वळसे पाटील, दुसऱ्या बाजूला आम्ही दोघे एकत्र आहोत. लढाई 20 वर्ष फक्त आमच्या दोघांचीच व्हायची. या ठिकाणी जसे राष्ट्रवादीचे आहेत तसे शिवसेनेचे तुम्ही कट्टर दादांचे तुम्ही समर्थक पहिल्यापासून, कसं या ठिकाणी वातावरण आहे? राष्ट्रवादी एकत्र आहे आणि सगळे पक्ष बीजेपी. या ठिकाणी दादांना एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी दादांची कोपरा सभा झाली, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. खूप प्रमाणात गर्दी होती. तसेच या ठिकाणी अनेक आमचे काम करणारे सर्व मित्र पक्षाचे भरपूर पदाधिकारी या ठिकाणी होते. सगळे जनतेमध्ये या दादांनी त्यांना आश्वासित केलेलं, आश्वासन नाही म्हणता येणार, पण दादांना या मतदारसंघाचे जे आमच्या 12-13 गावाचे पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिक जामचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नावरती दादांचा पूर्ण अभ्यास आहे. आणि ह्या 5 वर्षामध्ये दादा जर विजयी तर होणारच आहेत. आणि विजयी झाल्यानंतर केंदूर असेल किंवा पंचक्रोशीतील 12 गावं असेल, यांचे प्रश्न 100% सुटणार आहेत, अशी आम्हाला दादाकडून 100% अपेक्षा आहे. आणि दादा विजयी होतीलच अशी मी ग्वाही देतो. तुमचं नाव सांगा, ओळख सांगा आणि काय प्रश्न आहे? मी राजेंद्र रासकर, माजी उपसभापती. दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं, दादांना कधी आपण फोन केल्यानंतर दादा कामात असले तर नंतर फोन करणार. आणि आम्ही यासाठी तयार आहे की मोदींचा जे परिवार आहे त्यातला एक खासदार, तो कोणत्याही पक्षाचा असो, भाजपचा असो, शिवसेनेचा असो किंवा घड्याळ या पक्षाचा असो, म्हणजे शरद पवार यांच्यासाठी आम्ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवराज. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील केंदूर या गावात आहे. केंदूर हे गाव लोकसंख्येने मोठं असणार गाव. या ठिकाणी सगळे ग्रामस्थ होते. आढराव दादा यांची या ठिकाणी कोपरा बैठक झाली. काय सांगाल दादा, या ठिकाणी कशा पद्धतीने या सगळ्यांनी शब्द काय दिलाय? दादांनी, माजी खासदार शिवाजीदादा आढराव पाटलांनी यांनी आता शब्द दिला आहे की केंदूर गावाला ज्या पाण्याचा प्रश्न आहे 12 गावांच्या, त्या पाण्याचा प्रश्न मी संसदेमध्ये पुन्हा गेल्यानंतर तो प्रश्न मार्गी लावणार. आणि जे ट्रॅफिकचं पण जे अडचणी आहेत त्या पण मी दूर करणार. आणि 100% यावेळेस शिवाजीदादांचा आणि राष्ट्रवादीचाच विजय होणार. इथं पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे बाबा. काय समस्या आहे का या ठिकाणी पाण्याची? मला ते बैठक आहे ना, म्हणतात एकच्या नंतर मला ती बैठक आहे ना, 100% मी नाही का तुम्ही या ठिकाणी नेतृत्व केलं, उपसभापती होता पंच समितीच्या, तर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी काय प्रश्न आहेत आणि दादांचं काय काम आहे? सर्वप्रथम मी सर्व उपस्थितांना जे दादांनी सांगितलं त्याचप्रमाणे सांगू इच्छिते की दादांचं इतक्या बारीक अटकांकडे लक्ष असतं की अगदी ठाकरवाडी सारखी ज्या SEZ मध्ये जमीन गेलेलं आहे, त्यांचे जे घरांचे प्रश्न आहेत हे सुद्धा दादांच्या लक्षातून गेलेले नाही, किंवा हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्या सभेमध्ये सांगितले. मला असं सांगायचं की नेतृत्व कसं असलं पाहिजे, तर हे आपल्याला दादांकडे पाहून असेल किंवा वळसे पाटील साहेब असतील यांच्याकडे पाहून कळतं. वळसे पाटील साहेबांना आम्ही कायम दैवत मानत आहोत. वळसे पाटील साहेबांचा जो कामाची पद्धत आहे, त्यांची जी सर्वसामान्य जनतेशी नाळ आहे, तीच नाळ मला आज दादांच्या बाबतीतही दिसून आली. दादांनी जेव्हा ठाकर समाजाचा असेल प्रश्न तो उपस्थित केला, त्याचप्रमाणे जे आमच्या 12 गावचा पाण्याचा प्रश्न आहे, खरंच हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. नागपूर ठिकाणी असेल किंवा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये या संदर्भात मीटिंग झाल्या, पॉझिटिव्ह चर्चा झाली. पण तेव्हा कुठंतरी जेव्हा आपल्याकडे पद असतं ते वेटेज आणि पद नसतानाचा अधिकार हा थोडासा कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. नक्कीच यानंतर दादा 13 तारखेच्या नंतर निकाल जरी जूनमध्ये लागणार असला तरी जूनमध्ये जेव्हा दादा तिकडे जातील, पहिला प्रश्न हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या आमच्या 12 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवतील अशी माझीच नव्हे तर आमच्या 12 गावातल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळं येत्या 13 तारखेला घड्याळासमोरच्या चिन्हावरचं बटन दाबून सगळ्यात जास्त मताधिक्याने दादांना आम्ही निवडून देऊ अशी ग्वाही देते. सर्व मतदारांच्या वतीने ग्वाही देते आणि दादांचा विजय हा नक्की असणार आहे. गुलाल आमचाच होणार आहे.